नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूयात शॉर्ट न्यूजनं. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सुनावणी सुरू. आजपासून सलग 5 दिवस सुनावणी सुरू राहणार. ललित पाटील प्रकरणी ससूनमधील कर्मचाऱ्याला अटक. ललित पाटीलला मदत केल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेकडून करण्यात आली अटक. कोळी समाजाला आदिवासींचं आरक्षण मिळावं यासाठी पदयात्रा. कोळी बांधव आणि विजयकुमार गावित यांच्यामध्ये बाचाबाची. राज्यातील गारपीट आणि नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावली तातडीची बैठक. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत मिळण्याची शक्यता. महात्मा फुले वाड्यात पार पडलं समता पुरस्कारांचं वितरण. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना समता पुरस्कार जाहीर. छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडलं वितरण. मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीत मोठ्या हालचाली. संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची भेट. भेटीत मराठा आरक्षणाविषयी चर्चा झाल्याची शक्यता. कोणाला वाईट वाटलं असेल तर लायकी शब्द मागे घेतो, पण भुजबळ ओबीसी समाजाला लागलेला कलंक आहेत, अशी मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर टीका केली आहे. 3 डिसेंबरनंतर देशात दंगली घडण्याची शक्यता. अनेक पोलीस स्टेशनना करण्यात आले सतर्क. प्रकाश आंबेडकरांचं पुण्यात मोठं विधान. मुख्यमंत्री तेलंगणातील प्रचारात कोणत्या भाषेत बोलणार? उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल. अवकाळी पावसाचा वेल्ह्यातील भात पिकांना मोठा फटका. शेतात कापणी करून ठेवण्यात आलेलं भात पिकाचंही मोठं नुकसान. पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सुतारवाडीतील मनसे कार्यालयाचं उद्घाटन केले. पुण्यामध्ये पाषाण भागात मनसे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी पत्रकारांनी मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. तुम्ही सारखे बाळासाहेबांचे विचार म्हणता, मग मराठी पाट्या न वापरणाऱ्यांवर कारवाई का करत नाही, असा सवालच राज ठाकरेंनी शिंदे सरकारला विचारला आहे. मध्ये पाट्या दिसतात, पुण्यात सुद्धा, मुंबईत सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. मात्र आता काय आपलं सरकार नुसतं तोंड वाजवायला आहे मराठीबद्दल आणि हिंदुत्वाबद्दल. बाळासाहेबांचे विचार कुठचे बाळासाहेबांचे विचारांनी घेतले? कोर्टाने सांगून पण यांना मराठी पाट्या करता येत नाही सरकारला. ज्या वेळेला मी मशिदींवरचे भोंगे म्हटलं काढायला सांगितले होते, त्यावेळेला तेही काढता नाही आले या लोकांना. हे नुसतं आपलं बोलायचं बाळासाहेबांचे विचार मग अंमलात आणा ना. कळलं का? त्या पद्धतीचं पाऊल यांनी टाकलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही मराठी पाट्यांच्या ज्या वेळेला केल्या होत्या, सरसकट सगळ्यांनी लागलं होतं ना. शासनाचा काही धाक नावाची काही गोष्ट आहे की नाही? कोर्टाची भीती वाटते की नाही? आणि उद्या जर समजा कोर्टाची भीती नाही, पोलिसांची भीती नाही, शासनाची भीती नाही, कुठे आपण अराजकाकडे जाऊ? सर, पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर एक शिक्षणाचं माहेरघर आहे, तर दुसरीकडे ड्रग्सचं रॅकेट सुद्धा पुण्यामध्ये समोर आलेलं होतं. अटक करताय. पुण्यामध्ये कशाला घेत आहे? देशभर हेच पसरलेलंच आहे या ठिकाणी. माझा तर मुंबई महाराष्ट्र पोलिसांवरती इतका विश्वास आहे. या आपल्या महाराष्ट्र पोलिसांना, मुंबई पोलिसांना, पुणे पोलिसांना यांनी 24 तासाची मोकळीक द्यावी सरकारने. सगळं वटणीवरती आणून ठेवतील, पण आणायचंच नाही आहे. आता तो काय ड्रग्सचा पैसा सगळीकडे वापरला जातो का काय, अशी शंका यावेळी इथपर्यंत सगळं सुरू आहे. राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. आज आग्नेय राजस्थान व लगतच्या पश्चिम मध्य प्रदेशावर एक चक्रीय स्थिती आहे. तसेच नैऋत्य अरबी समुद्रावरही एक चक्रीय स्थिती आहे. या दोन्हींमुळे राज्याच्या पश्चिम व उत्तर मध्य भागातील हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे राज्याच्या 4ही विभागातील हवेतील आर्द्रतेत वाढ झाली आहे. या आधारे राज्याच्या 4 विभागांचा हवामानाचा अंदाज असा आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज विदर्भात बहुतांश ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस व गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तीनही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकण गोव्यात आज मेघगर्जना व ढगांच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील 72 तास मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 2 डिसेंबरनंतर संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज. पुढील 48 तास आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहील. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते अतिहलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. सकाळी हलके धुके पडण्याची शक्यता आहे. 30 तारखेनंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 1 व 2 डिसेंबरला आकाश निरभ्र असल्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुण्यातील वानवडी परिसरात पत्नीनं पतीच्या केलेल्या खुनात एक मोठं अपडेट समोर आलंय. मारलेल्या ठोशातून त्याचा मृत्यू झालेला नाही, तर धारदार शस्त्रानं प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती आता पुढे आली आहे. पुण्यातील वानवडी परिसरात पत्नीनं पतीच्या केलेल्या खुनात एक मोठी अपडेट समोर आली असून पत्नीनं मारलेल्या ठोशामुळे नव्हे तर धारदार शस्त्रानं या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा खून झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान वानवडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली असून निखिल पुष्कराज खन्ना वय 36 असं खून झालेल्या या बांधकाम व्यावसायिक पतीचं नाव असून या प्रकरणी रेणुका निखिल खन्ना यांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून रेणुका यांना 28 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान जेवढं वरदान ठरलंय, अगदी त्याचप्रमाणे शापही ठरलंय. आजकाल आपण या युगात कर्ज घेणं खूप सोपं झालंय, अगदी त्याचप्रमाणे सहज कर्ज घेणं हे धोकादायकही ठरलंय. पाहूयात या बाबतीतचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. आजकाल ऑनलाईन कर्ज घेणं हे खूप सोपं झालंय, तेवढंच माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सहज कर्ज घेणं हे धोकादायकही ठरलंय. अनोखी ॲप्लिकेशन्स किंवा वेबसाईटवरून कर्ज काढल्यानं 11 महिन्यात 49 जणांवर फसवणूक झालेल्या तक्रारी सायबर क्राईम विभागाकडे प्राप्त झाल्या. कर्ज घेताना काय घ्यावी काळजी. ऑनलाईन कर्ज घेताना ते ॲप्लिकेशन्स किंवा वेबसाईटची विश्वासार्हता तपासली जावी. तसेच कोणी कर्ज घेण्यासाठी तुमचा मोबाईल ॲक्सेस मागितला तर तो देऊ नका. त्याचबरोबर तुमचा आधार कार्ड किंवा पॅन कार्डचीही माहिती कोणासही शेअर करू नका. वसुलीसाठी दिला जातोय मानसिक त्रास. जर तुम्ही अनोखी ॲप्लिकेशन्स किंवा वेबसाईटच्या माध्यमातून कर्ज घेतल्यावर तुम्ही कर्जाच्या रकमेची परतफेड करूनही तुम्हाला त्रास दिला जातो व तुम्हाला अधिक पैशाची मागणी केली जाते. पैशाची मागणी पूर्ण न केल्यास तुमच्या फोनमध्ये सेव्ह असलेले तुमचे कॉन्टॅक्ट्स यांना तुमचे फोटो मॉर्फ करून अश्लील मेसेज पाठवले जातात. कुठे कराल तक्रार. जर तुमची ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर तुम्ही crimecyber.pune@nic.in या ईमेल आय डीवर तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा cybercrime.gov.in या राष्ट्रीय सायबर रिपोर्टिंग पोर्टलवर जाऊन तुम्ही रिपोर्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सायबर क्राईममध्ये तक्रार नोंदवण्यासाठी 1930 ह्या हेल्पलाईन नंबरवर सुद्धा तक्रार नोंदवू शकता. त्याचबरोबर 7058719371 किंवा 7058719370 या मोबाईल नंबरवर देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता. अन्न नागरी संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची पुण्यात महात्मा फुले समता पुरस्कार वितरण समारंभाला हजेरी लावली. यावेळी बोलताना छगन भुजबळ काय म्हणालेत पाहूयात. आज महात्मा ज्योतिराव फुले यांचा 133वा होतील आणि दरवर्षी आपण ते जमतो आणि नेहमी सांगतो की आपलं पॉवर स्टेशन आहे, चार्जिंग व्हायचं इथे, चार्जिंग आपल्याला इथे मिळते आणि मग आपण वर्षभर
मागे काय काम केलं, पुढे काय काम करणार आहोत याचा विचार लेखाजोखा आपण मांडायचा. कोण आहे? एक 5 मिनिटं. नेमकं माझ्याच भाषणाला सुरू झालं. मला जास्त नाही, 5 मिनिटं संपवणार आहे. आज या कार्यक्रमासाठी त्या थांबणार नाही, जाऊ. या कार्यक्रमासाठी सन्माननीय ज्यांना आपण आज महात्मा फुले समता पुरस्कार दिला ते सन्माननीय संजय आवटे साहेब, रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री दिलीप कांबळे साहेब, शब्बीर अहमद अन्सारी, महेश झगडे साहेब, प्राध्यापक गौतम बेंगाळे, हरी नरके यांचे कुटुंबीय, संगीता नरके, प्रणिती नरके, शेंडीच्या सरपंच प्रयागा लोंढे, वैशाली कणकर, मंजिरी धाडगे, प्रितेश कवळी, माझ्या सर्व बांधवांना, भगिनींनी, मातांना, हे तर खरं आहे की किती प्रयत्न केला तरी आज हरी नरके आपल्यामध्ये नाहीत हे विसरताच येत नाही. तर अशा या प्रत्येक कार्यक्रमाला हरी नरके बोलल्याशिवाय राहत नव्हते. नवीन नवीन विचार, नवीन नवीन माहिती, ऐतिहासिक नवीन नवीन शोधलेलं सत्य जे आहे पुराव्यासहित आपल्या समोर ते मांडायचे. एवढं मोठं नुकसान आपलं झालं त्याचा विचार सुद्धा करता येत नाही. पण आता आनंद आहे, नवीन नवीन लोक येतात, लोक जातात, थांबून कसं चालेल. आज संजय आवटे साहेब, मगाशी आपल्या समोर बोलत असलेला नवीन युवक गवळी नागेश, हळूहळू आपण तयार व्हायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे आणि बोलायला सुद्धा शिकलं पाहिजे. मी पुन्हा एकदा नरकेंना, हरी नरकेंना श्रद्धांजली अर्पण करतो. आज सकाळीच वर्तमानपत्र उघडलं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये मुंबईचं आहे, म्हणजे इथेच मिळालं ते पुण्याचं लोकसत्ता, अवकाळीने अवकाळा. म्हणजे एक तर एवढा प्रचंड पाऊस पडला, पाणी नाही म्हणता म्हणता एवढा पाऊस पडला की सगळा सत्यानाशच झाला सगळा, अक्षरशः ते चित्र पाहवत नाही. एकीकडे हे असं चाललेलं आहे, कधी पाणी नाही तर कधी सगळं वाहून जात आहे. पण ठीक आहे, याला सरकार काहीतरी मदत करेल, पुन्हा एकदा त्यात उभं राहत आहे. पण ज्या संदर्भात आज आपल्या समोर जे आहे आवटे साहेब बोलले, महात्मा ज्योतिराव फुलांच्या संदर्भामध्ये आज काय चाललंय देशामध्ये, मंदिरातून शोभायात्रा पाहून परत जाताना बेदम मारहाण, दलित युवकांचा मृत्यू. त्यांचं म्हणणं काय? इस्रायल पॅलेस्टाईन वादाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज महात्मा फुले वाड्यावर पत्रकार परिषद घेतली आहे. महात्मा फुलेंना आम्ही असणारी या ठिकाणी आपली सुमन वाहण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. परंतु त्याच्याचबरोबर या ठिकाणी मौलाना हसन गो कादरी, त्याच्यानंतर कारी इद्रिस, त्याच्यानंतर मौलाना
बिस्मिल्ला, मुफ्ती अहमद, मौलाना हसन अन्सारी असे हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. एकंदरीत महात्मा फुलेंनी जो लढा सुरुवात केला त्या लढ्याची असणारी फळं आपल्याला ती फळं जी आहेत ती फळं आपण चाखतो तशी असणारी परिस्थिती आहे. त्यांच्या काळातही त्यांना असणारा फार मोठा त्रास देण्यात आला. सामाजिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य ह्याच्या वादामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. ब्रिटिशांच्या विरोधात जे सामाजिक धार्मिक स्वातंत्र्यासाठी लढले त्यांना असणारा देशभक्त म्हणण्यात आलं आणि जे सामाजिक स्वातंत्र्यासाठी लढले त्यांना असणारा ब्रिटिशांचे हस्तक म्हणून त्या ठिकाणी ठरवण्यात आले. आज पुन्हा असणारा तीच परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसते की या देशामध्ये ज्यांनी धार्मिक हस्तक्षेप होतोय आणि आमच्या वैदिक धर्मावरती आघात होतोय असा ज्यांनी कांगावा त्यावेळेस केला होता त्यांनी आता नव्यानं असणारा कांगावा ह्या ठिकाणी सुरुवात केलेला आहे की या देशामध्ये हिंदूंचं राज्य असूनही देशाला हिंदू असं संबोधित करावं, घोषित करावं असा लढा चाललेला आहे. मी दुर्दैवाने असं म्हणेन की या लढ्याचं असणारं गांभीर्य लोकांच्या समोर आलेलं नाही आणि आज पुन्हा आपल्याला असणारं दिसतंय की पुन्हा वैदिक परंपरा ह्या देशामध्ये सुरुवात व्हावी आणि करावी याच्यावरती संविधानावरती बदलणार अशी घोषणा आहे. RSSच्या वतीने कोणी बोलत नाही आहे, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कोणी बोलत नाही आहे, पण देवेंद्र फडणवीस ज्यांना प्रांत प्रतिनिधीपर्यंत जाता आलं नाही संघाच्या हायरार्कीमध्ये, आज तेच म्हणायला लागलेत की आम्ही असणारं संविधान बदलणार नाही. माझ्या अंदाजानं रस्त्याच्या माणसावरनं कितीही बोंबलला तर त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवत नाही. आमचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे की आपलं असणारं वक्तव्य हेच मोहन भागवतांचं वक्तव्य आहे आणि त्यांनी असणारं हे जाहीर करावं अशी आम्ही अपेक्षा त्या ठिकाणी पकडतो आहे. जोपर्यंत मोहन भागवत जे RSSचे प्रमुख आहेत घोषणा करत नाही की त्यांनी 46 ते 50 या दरम्यान जे वक्तव्य RSSच्या वतीने झालं होतं त्याच्याशी आम्ही असणारा निगडीत नाही, ते आम्ही असणारा जाळतो, ते आम्ही असणारा नाकारतोय, तरच या ठिकाणी असणारं मान्य होईल अशी असणारी परिस्थिती आहे. मी मागेही म्हणालो की 3 डिसेंबरच्या नंतर या ठिकाणी अनेक दंगली होण्याच्या असणाऱ्या शक्यता आहेत. आपण लोकल पोलीस स्टेशनमध्ये जर आज गेलात तर लोकल पोलीस स्टेशनवाल्यांना सतर्कतेचा इशारा आलेला आहे आणि कुठल्याही पद्धतीमध्ये 6 डिसेंबर नंतर काहीही होऊ शकते अशा इन्स्ट्रक्शन्स त्यांना आलेल्या आहेत. पक्षाच्या वतीने 2 महिन्यापूर्वीच मी असणारा म्हणालो होतो की एकदा 4 राज्याच्या निवडणुका संपल्या की या देशाची परिस्थिती पूर्णपणे बिघडणार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैवाने इथे असणारं मुसलमानांना टार्गेट केल्या जात आहे आणि दुसऱ्या बाजूला OBCचं आरक्षण या ठिकाणी टार्गेट केल्या जात आहे. ज्यांचा ह्या लढ्याशी संबंध नाही, OBCच्या लढ्याशी संबंधित नाही, त्या सगळ्यांनी असणारा हा लढा आपल्या ताब्यात घेऊन या दंगली कशा वाढतील अशाच स्वरूपाचं वक्तव्य त्या ठिकाणी करतायत. यासाठी OBCनी सतर्क राहावं अशी असणारी परिस्थिती आहे. या अगोदरच मुस्लिम समाजाला माझा असणारा सल्ला होता, गेले 9 वर्ष आपण असणारा अत्याचार ह्या ठिकाणी सहन केलेला आहे
4 महिने शिल्लक राहिलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. या 4 महिन्यामध्ये जो काही अत्याचार होईल तो असणारा सहन करा. लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शासनामध्ये निश्चित बदल होणार ही खात्री मी आपल्याला असणारं त्या ठिकाणी देतो. उद्याचं सरकार कोणाचं असेल हे सांगता येणार नाही, पण ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार नाहीत एवढी गवाही फक्त असणारं मी त्या ठिकाणी आपल्याला असणारं देऊ शकतो. दुसरं, मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा फॉर्म्युला आपल्याकडे असल्याचा दावा माजी खासदार, ओबीसी नेते आणि आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला आहे. आपल्या कानावर तर मी 6 वर्ष झाले, मला वाटते 2016 आणि 2018 एकच बोलल्या जात होतं की मराठाला आरक्षण देण्यासाठी आमचा या दोन्ही गोष्टी परस्पर छेद देणार आहेत. म्हणजे जर आपण बघितलं तर 50%च्या वर आपल्याला देताच येत नाही, कारण सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे इंदिरा गांधीमध्ये, त्यामुळे आणि म्हणूनच मागचे दोन्ही आरक्षण आपण टिकू शकले नाही. सुप्रीम कोर्टाने नुसतं बाजू ठरवलं. दुसरा विषय आहे की 50%च्या आत जर द्यायचं झालं तर आपल्याला ओबीसी मधून द्यावं लागेल. तर ओबीसीला धक्का लागू नये अशा प्रकारचं आश्वासन माननीय उपमुख्यमंत्री आहे. आणि जरांगे पाटील पण म्हणतात की आम्हाला 50%च्या वर नको, 50%च्या आतलंच आरक्षण पाहिजे ना, ओबीसी बद्दल पाहिजे. मग हा सगळ्याच्या समोर एक प्रश्न आहे की हे देता येईल का? तर माझं उत्तर आहे हो, देता येईल. आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता देता येईल. हे मी सातत्याने मांडत आलो आहे. आजच नाही, गेले 6 वर्ष मी मांडत आलो आहे की ओबीसीना, मराठा समाजाला ओबीसीचं सब कॅटेगरेशन करून देता येईल. तर हा सब कॅटेगरेशनचा प्रकार काय आहे हे दूर जायची गरज नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुरुवातच अशी केली होती की 10% आरक्षण ओबीसीला आणि 4% आरक्षण दिलं होतं भटक्या मुक्तांना. त्यानंतर मान्य सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले त्यावेळेस धनगरांची मागणी होती, बंजारी वाद पण झाला होता. मग त्यांनी काय केलं की त्या 4% मध्ये 2% वाढवून धनगरांना घेतलं आणि बंजारांना सुद्धा घेतलं. ही स्टोरी कोणाला माहित नाही. लोक सांगतात टीकाकार वगैरे 14% होतं, 14% नव्हतं, त्यावेळेस 16% आलं. दरम्यानच्या काळात सुधाकरराव नाईक गेल्यानंतर शरद पवार साहेब सत्तेवर आले, मुख्यमंत्री झाले आणि त्याच वेळेस सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी केस क्लिअर केली आणि देशामध्ये 27% आरक्षण देण्याची वैध ठरवलं आणि 27% आरक्षण तुम्ही देऊ शकता राज्यात आणि केंद्रात अशा प्रकारचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. इंदिरा साहनी केस लँडमार्क जजमेंट आहे. मग माननीय शरद पवार साहेबांनी निर्णय घेतला की आपण या महाराष्ट्रामध्ये आपल्या 27% आरक्षण लागू करायचं आहे. त्याच दरम्यान मी, बलराम पवार, आम्ही आमचं आंदोलन चालू होतं बंजारी येत नाही म्हणून, आणि धनगर समाजाला सुद्धा आमच्या भटक्यामध्ये टाकू नका, त्यांना वेगळं द्या, अशा प्रकारचं आमचं आंदोलन होतं. आणि एकीकडे आपल्याकडे 16% आरक्षण आहे, दुसरीकडे 27% आपल्याला द्यायचं आहे. म्हणून मान्य शरद पवार साहेबांना ही चिंताच होती की करायचं तर कसं करायचं. आता दुसरी परिस्थिती तशी उद्भवली होती. आणि मी एक अभ्यास असल्यामुळे किंवा मी लिखाण करत होतो, मी त्यावेळेस पत्रकारिताच करता, नवा काळ, लोकमत, तर त्यामुळे आणि मी आंदोलन करतो त्यामुळे माझं नाव चांगल्यापैकी प्रसिद्ध आज जसं आहे तसंच माझं नाव त्यावेळेसही प्रसिद्धीच होते खूप वर्षापूर्वी. आणि मग साहेबांनी मला बोलवलं, मान्य शरद पवार साहेबांनी बोलवून घेतलं आणि राठोड साहेब कसं करता येईल जरा सांगा तुम्ही. तर सर हे आपण तुम्ही एक बैठक बोलवा, त्याच्यामध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्याच्यामध्ये केवळ राजकीय पक्ष नको तर आपले विविध संघटना आणि सोशल वर्क करणारे अभ्यासू चिंतनशील लोकांना बोलवा आणि आपण त्यामध्ये निर्णय घेऊ. आणि मग एक दिवस बैठक बोलावली त्यांनी आणि तसे तर 500 लोक बोलवले होते, पण कोणालाच काही कळेना त्याच्यात काय सजेशन करायचं. आता अशी परिस्थिती होती की आपल्याकडे शेड्यूल कास्ट शेड्यूलच्याही 20% आहे, आपल्याला माहित आहे.
13% SC आणि 7% शेड्यूल्ड ST, म्हणजे 20% आरक्षण ऑलरेडी आहे. आपल्याला 50% आरक्षण देता येते. याचा अर्थ 20 मायनस गेल्यावर 30% आपल्याकडे देता येत होतं आपल्याला. तर म्हणजे 27% जरी आपण लागू करतो म्हटलं तरी 3% शिल्लक होतं आपल्याकडे. म्हणून मान्य शरद पवार साहेबांनी ते 3% 27 मध्ये टाकून 30 आपण बायफर्केशन करायचं ठरलं, 30चं वाटप करायचं असं ठरलं. आणि त्यावेळेस मला आठवतं आम्ही 5-7 लोक बोललो होतो. त्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे होते, छगनजी भुजबळ होते, आपले लक्ष्मण माने आणि बलराम पवार आणि मी आणि शरद पवार साहेब एवढेच होते. आणि मग त्यामध्ये मी हे सजेशन केलं होतं, जे आज करतो ते 29 वर्षापूर्वी केलेलं आहे. आणि मग भटक्यांना 2.5%, विमुक्तांना 3%, धनगराला 3.5% आणि 2% बंजारी समाजाला हे 11%. आणि उरलेलं 30 मधून 11 गेले, 19 राहिले. हे 19% ओबीसीला आहे. आतापर्यंत हे 29 वर्ष हेच चालू होतं. आता प्रश्न असा आहे की मराठा समाजाची म्हणा किंवा धनंजय पाटील साहेबांची म्हणा, त्यांची मागणी काय आहे की आम्हाला ओबीसी मधून द्या. आता ओबीसी मधून द्यायचं तर कुठून द्यावं लागेल? 19% मधून द्यावं लागेल. कारण 11% मध्ये तुम्ही देऊ शकत नाही. ते भटके त्यांना आपण ऑलरेडी दिलेलं आहे. तर या ओबीसीचं सब कॅटेगरी करणं एवढी सोपी भाषा जसं आपण पूर्वीच केलं, म्हणून त्याचं सब कॅटेगरी जर करून दिलं आपण. आता मग काय 19% आरक्षण तुमच्याकडे आहे आणि 350 जाती आहे, तर त्याच्या ग्रुप करावं लागेल. ग्रुप करावं लागेल म्हणजे समकक्ष किंवा समसमान. आणि समसमान जाती कुठल्या आहेत? 12 बोलकी जात: नावी, खाती, वाडी, लोहार, लोणार, सुतार, धोबी. युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आज केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषदेत ते काय म्हणालेत पाहूयात. आम्ही सर्वजणांनी राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट पुण्यात घेतली होती आणि अनेक प्रश्न समजून घेण्यासाठी ती भेट होती. मी माझे प्रश्न विचारण्यापेक्षा समाजाचे जे काही प्रश्न होते हे प्रश्न त्यांच्या पुढं आम्ही ठेवले आणि त्यांनी मग आमच्याशी अनेक गोष्टीवर चर्चा केली. आणि मला असं वाटलं, किंबहुना आम्हाला सर्वांना वाटलं की आपण केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची सुद्धा भेट घेणं गरजेचं आहे. कारण 105 घटना दुरुस्ती जी घडली, जी झाली, त्यामध्ये केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा हा प्राप्त झाला. आणि म्हणून जी महाराष्ट्रात आता आरक्षणाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यात केंद्र मागासवर्गीय आयोग सुद्धा किंबहुना केंद्र सरकार सुद्धा बाजूला राहू शकत नाही असं आमचं ठाम मत आहे. आणि म्हणून आज केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची आमची भेट झाली. या महिनाभरात मनोज जरांगे पाटलांनी हा पुढाकार घेतला की या सामान्य गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं. जो लढा त्यांनी उभा केलेला आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि त्यांना ताकद देण्यासाठीच अशी बैठक झाली असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही. 2007 पासून मी पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढत आहे. जे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे 1902ला बहुजन समाजाला आरक्षण दिलं, त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि गरीब मराठ्यांचा समावेश होता. आणि माझी सुद्धा भूमिका हीच आहे की सगळ्यांनी सुखाने नांदायला पाहिजे. आणि सुखाने नांदत असताना इतर समाजातल्या लोकांना जे आरक्षण मिळते आणि गरीब मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण मिळत नाही, त्याही अस्वस्थता निर्माण होते. आणि अस्वस्थता निर्माण होऊ नये म्हणून अनेक वर्षापासून अनेक लोक त्याच्यासाठी लढा देत आलेले आहेत. आज
केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने भेट दिल्यानंतर आम्ही पहिला प्रश्न त्यांच्यापुढे मांडला की जो संभ्रम आहे सगळ्यांच्या, जो राज्य मागासवर्गीय आयोगाच्या पुढे जो आम्ही ठेवला होता की सुप्रीम कोर्टने एक रुलिंग दिलं होतं की मराठा समाज हा सामाजिक मागास नाही आहे, खऱ्या अर्थाने तो सामाजिक मागासच आहे. मग या सुप्रीम कोर्टचं रुलिंग बंधनकारक राहील का? त्यांना राज्य मागासवर्गीय आयोगाने सुद्धा आपली खुलासा दिलेला आहे, केंद्रीय मागासवर्गीय आयोग सुद्धा सांगेल. आज आम्ही त्यांना अनेक मुद्दे त्यांच्यापुढे चर्चा केली, सकारात्मक चर्चा झाली. मी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा सुद्धा मी त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला तो वेळ दिला होता. एक 4-5 मुद्दे, सगळ्या मुद्द्यांमध्ये 4-5 मुद्दे जे चर्चा झाली ते मी आपल्या पुढे मांडू इच्छितो. पहिला मुद्दा असा होता की सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 5/21 रोजी SCBC मराठा आरक्षण प्रकरणी निकाल देताना शिक्षण व नोकरीतलं प्रतिनिधित्व मोजताना एकूण 100% जागेचे प्रमाण धरून मोजणे अपेक्षित होते, 100%. मात्र घटनापीठाने सदरचे प्रमाण खुल्या प्रवर्गाचे 48% जागा गृहीत धरून मोजलेल्या मराठा समाजाचे आरक्षण फेटाळले. हा फॉर्म्युला बदलणे आवश्यक आहे, अन्यथा मराठा व OBC दोन्ही घटकांना त्याचा तोटा होईल. आणि हा मुद्दा जो आम्ही म्हटला प्रोपोर्शनेट टू पॉप्युलेशन, लोकसंख्येच्या आधारे त्यांना सांगितल्यावर, हा नुसता महाराष्ट्राच्या पुरतं मर्यादित नाही आहे. ज्यावेळी सुप्रीम कोर्टनी रुलिंग दिलेलं आहे, सुप्रीम कोर्टनी निकाल दिलेला आहे, हा पूर्ण देशाला लागू होऊ शकतो. आणि ह्याचा फटका तर मराठा समाजाला बसलाच. तर ह्याच्या पुढं ज्यावेळी अनेक ठिकाणी सर्वेक्षण होणार, उदाहरण बिहारचं झालं, अनेक ठिकाणी ह्याच्या पुढे सर्वेक्षण होईल, त्यावेळी सुद्धा OBC समाजाच्या लोकांनी सुद्धा याचा फटका बसणार. हा त्यांना आम्ही मुद्दा नमूद केला. त्याच्यावर त्यांनी सकारात्मक पद्धतीने आम्हाला सांगितलं की हा मुद्दा खरा रास्त आहे, ह्याची भूमिकाच्या या जो प्रश्न तुम्ही मांडलाय ह्याच्याबद्दल निश्चित आम्ही चर्चा करणंच बंधनकारक आहे. कारण काय हा विषय क्युरिटी पिटिशनच्या पुढे आम्ही महाराष्ट्र सरकार ते मांडणारच आहे, मी त्याच्यावर नंतर मी येईनच. पण ह्याची चर्चा तिने एकदम पॉझिटिव्ह घेतलेली आहे. महाराष्ट्रातले राज्य मागासवर्गीय आयोगाने सुद्धा हा विषय व्यवस्थित पद्धतीने सरकारला सांगायला पाहिजे आणि सरकारने सुद्धा हा क्युरेटिव पिटिशनमध्ये हा स्ट्रॉंगली मांडायला पाहिजे. म्हणजे केंद्र मागासवर्गीय आयोगाने सुद्धा त्यांनी मान्य केलं की ह्याच्यात ग्रॅव्हिटी आहे, ह्याच्यात वेटेज आहे. हा मुद्दा इतका रास्त आहे की ज्याच्यासाठी हे आरक्षण ठरलं गेलं तो बेसिक मुद्दाच आपण बाजूला सोडून जिथं 100% प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन व्हायला होतं ते 48% केले, जेणेकरून आपला आकडा फुगला तो. म्हणजे जिथं 12% आरक्षण दिसणार तिथं तुमचं किती दुप्पट 24% दिसते. म्हणजे असे तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे जे सरकारने सुद्धा घ्यायला पाहिजे. राज्य मागासवर्गीय आयोगाने तर जोरात मांडायला पाहिजे आणि केंद्र मागासवर्गीय आयोगाने सुद्धा ही गाईडलाईन हे नुसतं राज्य मागासवर्गीय आयोगाला नाही तर केंद्रात सुद्धा पंतप्रधानांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, हे आम्ही त्यांना सांगितलं. दुसरा मुद्दा जो क्युरेटिव पिटिशनचा जो सरकारच्या पुढे एक प्रश्न आहे महाराष्ट्रात. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. आणि आपल्या माध्यमातून मी शिवसेनेची भूमिका, शिवसेनेची मतं ही जनतेपर्यंत पोचवत असतो. आणि मला खात्री आहे की आपण सुद्धा सर्व माध्यमं निपक्षपातीपणाने ही जी काही थोडीशी, मी काही लगेच विरोधी मतं नाही म्हणत, पण जनतेच्या हिताची जी आमची पण काही मतं आहेत ती तुम्ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवत असाल. आज मुद्दामून मी तुम्हाला एवढ्यासाठी बोलवलं कारण एकूणच महाराष्ट्रामध्ये हे जे सरकार आहे ते असंविधानिक आहेच, पण आता हे सरकार तरी आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे. कारण मुंबईपुरतं आधी बोलायचं झालं
तर माझ्या तरी आठवणीमध्ये आजपर्यंत कधीही नव्हतं एवढं प्रदूषण हे मुंबईत आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. आणि त्याचं कारण काही तज्ज्ञांशी मी जे बोललो ते असं होतं की नियोजन शून्य विकास कामं, आणि त्याच्यामध्ये सगळीकडे धूळ आणि धुळदाण झाली होती. ते प्रदूषण बघितल्यानंतर आपल्या असंविधानिक मुख्यमंत्री आणि सरकारने असं जाहीर केलं होतं की मुंबईचे रस्ते आम्ही धुवू आणि कृत्रिम पाऊस पाडू. यांच्याकडचं सगळंच कृत्रिमच आहे, पण तो कृत्रिम पाऊससुद्धा त्यांना पाडता आला नाही. सुदैवाने, मी मुंबईपुरतं बोलतोय सुदैवाने, की पाऊस पडला आणि हे प्रदूषण थोडंसं ओसरलं असावं असं वाटतं. मात्र त्याच वेळेला मुंबई व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागामध्ये या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. माझ्या प्राथमिक माहितीप्रमाणे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये जवळपास 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये तर गारपिटीने संपूर्ण द्राक्षाच्या बागा आणि कांद्याचं जे काही पीक होतं, यावेळेला खरीपाची लागवड कांद्याची थोडी उशिरा सुरू झाली होती सप्टेंबरमध्ये. म्हणजे डिसेंबरला हा कांदा काढणीला आला असता, तो पण गेला. एक तर गेल्या मोसमामध्ये केंद्राच्या नाठाळ किंवा नाकर्ते विचित्र धोरणामुळे कांदा शेतकरी रडकुंडीला आला होता. आता कांदाच गेला, त्याच्यामुळे करणार काय? बरं, हे सगळं बघितल्यानंतर मी सुद्धा 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो आणि काही गोष्टी मुख्यमंत्र्यांना बसल्या जागेवरती येतात. म्हणजे माहिती जी असते ती बसल्या जागेवरती, काय फिरण्याची गरज नसते. आज जे मुख्यमंत्री जे आहेत असंविधानिक, ते स्वतःचं घर सोडून इतरांची घरं धुंडळत आहेत. म्हणजे आज सुद्धा मुख्यमंत्री कुठे आहेत असं जर विचारलं तर माझ्या माहितीप्रमाणे ते तेलंगणाला गेलेत. तेलंगणाला जाऊन काय प्रचार करणार, कुठल्या भाषेत बोलणार, काय ते सुरत, गुवाहाटी, गोवा कसं त्यांचं हे चोरटेपणाचा सगळा जो काय प्रवास आहे तो तिथल्या लोकांना सांगणार आहेत का? स्वतःचं घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावणारे हे भुरटे हे राज्याला न्याय देऊ शकत नाही आहेत. एक तर राज्य असंच पडलेलं आहे वाऱ्यावरती. म्हणजे एक फुल 2 हाफ, दुसरे 2 हाफ कुठे आहेत काहीच कल्पना नाही आहे. कारण मधल्या काळामध्ये सुद्धा दुसरे हाफ होते ते छत्तीसगडला का मध्य प्रदेशला प्रचाराला गेले होते. आज कुठे गेलेत ते कल्पना नाही. दुसरे ज्यांच्यामध्ये डेंग्यू झाला होता ते कुठे आहेत त्याची माहिती नाही आहे. मग शेवटी ह्या राज्याचा मायबाप कोण आहे? विशेष म्हणजे मी जे मगाशी सांगत होतो की काही गोष्टी या मुख्यमंत्र्यांना माहिती मिळत असते, ती माहिती अशी आहे की साधारणतः गेल्या काही दिवसांपूर्वीच आपल्या हवामान खात्याने एक इशारा दिला होता की या काळामध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो, गारपीट होऊ शकते. काय केलं मंत्रिमंडळाने, काय केलं मुख्यमंत्र्यांनी? आपल्या कृषी मंत्र्यांनी असं मध्ये जाहीर केलं होतं, धनंजय मुंडे, की दिवाळीपूर्वी पीक विमा योजनेची अग्रिम रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यात गेली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही. मला तर काय ते नंतर दिसले नाही. दिवाळीमध्ये फटाक्यांचा आवाज ऐकू आला, पण मुंडेंचा आवाज कुठे ऐकू नाही आला. त्यांनी कुठे फटाके वाजवले मला काही त्याची माहिती नाही आहे. मग शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची अग्रिम का होईना रक्कम मिळाली का? त्यांच्या खात्यात जमा झाली का? मिळाली असेल तर किती मिळाली, किती जणांना मिळाली? आणि जी काही माहिती आहे ते काही जणांची तर थट्टा झालेली आहे. 20-20 रुपयाचे चेकसुद्धा मिळालेले आहेत. मग कारभार कुठे? हे पूर्णपणे स्वतःची खुर्ची सांभाळण्यासाठी जेवढ्या दिल्ली वाऱ्या करतायत तेवढं हे जरा यांच्यावरती काही बोलल्यानंतर आमचे मुख्यमंत्री जे आहेत गद्दार, ते गळा काढतात की गरीब शेतकऱ्याचा मुलगा, गरीब शेतकऱ्याचा मुलगा. आदर आहे, तुमच्या शेतीबद्दल आदर आहे, पण गरीब शेतकऱ्याची पंचतारांकित शेती, ज्या शेतीमध्ये हे हेलिकॉप्टरने जातात, मी तर म्हणतो अशी शेती आणि असं वैभव माझ्या साध्या आणि छोट्या शेतकऱ्याला सुद्धा लाभो ही मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो की इतर कोणाचंही शेत असं नसेल पंचतारांकित. आणि शेतकरी बिचारा त्याची पायवाट तुडवत जातो. रात्री अपरात्री वीज नसताना शेतीमध्ये पाणी द्यायला जातो, मग त्याला सर्पदंश होतो, विंचू चावतो. असं ह्या पंचतारांकित शेतीमध्ये होत नाही, पण तिकडे जाऊन गळा काढतात. मग ह्या शेतकऱ्याच्या पुत्राने पंचतारांकित शेतीमधनं ह्या शेतकऱ्यांची चिंता का ते वाहत नाही आहेत? आणि हे जे रेवडीबाज आहेत भाजपवाले,
इतर राज्यांमध्ये निवडणुका असताना रेवडी उडवत आहेत. आम्ही तुम्हाला आम्ही ती इलेक्शन कमिशनकडे विचारणा केली, त्याचं उत्तर यायचं आहे की रामलल्लाचं दर्शन, ह्याचं दर्शन, त्याचं दर्शन. अहो, तुमचं दर्शन शेतकऱ्याला कधी देणार? तुम्ही जे काय तिथे रेवड्या उडवत आहेत, 400 रुपयात गॅस सिलेंडर, इतक्या रुपयात हे देणार, तितक्या रुपयात ते देणार. मग महाराष्ट्राने काय तुमचं पाप केलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये निवडणुका आल्यानंतर तुमच्या तिजोरीची दारं उघडल्यासारखी दाखवणार, पण तोपर्यंत माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं आणि इथून एकूण महाराष्ट्राचं जे काय संपूर्ण वाट लागणार आहे त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात की नाही? आणि मध्ये मला खरंच एक प्रश्न मला पण पडला. मला वाटतं त्या प्रियांकानी विचारला की आपले प्रधानमंत्री क्रिकेटच्या फायनलला जातात पण मणिपूरमध्ये जात नाहीत. मग तोच प्रश्न माझा असा आहे की आमचे मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांना सगळ्यांना बाकीच्यांवरती दमदाट्या करायला वेळ आहे, इतर राज्यात प्रचार करायला वेळ आहे, इतर राज्यात रेवडी उडवायला वेळ आहे, पण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पाठीवरती हात फिरवायला ते कधी येणार? मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात पत्रकारांशी संवाद साधलाय. नाही, तो विषय आता कालच संपला. एवढा मोठा विषय नाही, पण राजकीय स्वार्थापोटी आणि फायद्यापोटी काही जणांना तो विषय त्याचा अर्थ, शब्दाचा अर्थ स्वतःच्या अंगावर ओढून घेतला होता आणि समाजाशी जोडला होता, जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला होता. आणि माझा आणि माझ्या समाजाचा उद्देश असा आहे की आपण कधी जातीवाद करत नाहीत, केला पण नाही. माझा उद्देश एकच की माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. यांना उगाच विनाकारण या शब्दाचा गैरअर्थ करून एखाद्या जातीकडे ओढायचा. आणि त्यामध्येच प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगितलं होतं की काय त्यांचं बोलण्याचा शब्द, ती सांगण्याची जी आदरता होती त्यांच्या, ती भावली की सांगण्याचं. त्यांची एक उंची आहे प्रकाश आंबेडकर साहेबांची, ते हुशारपण आहे, ते असं एक सल्ला होता त्यांचा. आणि तो मी त्याच वेळेस मान्य केला होता. मी एक तर सल्ले कोणाचे मान्यच करत नाही, पण त्या व्यक्तीबद्दल आदर आहे. आणि एकदा जर एखाद्याला शब्द दिला, पाठिंबा दिला, तर मागे सरकत नाहीत पुन्हा. असंच आहे ते. त्यामुळं वाटलं चला आपण यांनी विनाकारणच त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. अहो, तेवढ्या शब्दावरून त्यांनी महापुरुषांच्या जातीपर्यंत गेले, महापुरुषांच्या जातीपर्यंत. अरे इतक्या खालच्या थराला जायचं. आणि या राज्यात शांतता राहिली पाहिजे आणि विनाकारण हे याला जातीय रंग देत होते. आणि आपण काय ह्या कोणत्या जुनाट फिनाट नाही त्यासाठी ते मागे घेतलेलंच नाही, माझी बात नाही. आणि ते काय टीका केली आणि फेका केली त्यासाठी नाही. मनाला वाटलं आपल्यात माणुसकी जिवंत आहे. हे राज्यातल्या सगळ्या जनतेला, सगळ्या समाजाला, जाती धर्माला आपण मानतो. चला आपल्या जनतेत संभ्रम यांनी निर्माण केलाय, जाती धर्मात सगळ्या बांधवांमध्ये संभ्रम निर्माण केलाय, आपण तो शब्दच मागे घेऊ. त्यामुळे तो विषय कालच संपला. आता त्या विषयावर विचारू नये. तुम्ही म्हटले प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं का तुम्हाला शब्द मागे घ्यायला? नेमकं हे कन्फ्युजन क्लिअर करा. नाही, त्यांनी काय सल्ला दिला? अजिबात नाही. त्यांनी सुद्धा सांगितलं नाही आणि आपल्याला कोणी सांगितलं नाही महाराष्ट्रात की हे मागे घ्या काय करा. त्या दिवशी बोलताना ते बोलले होते की जरांगे पाटील आणि आपण ते काहीतरी कोणाच तरी उदाहरण दिलं होतं त्यांनी. पण त्यांच्या बोलण्यात जी आदरता होती ना, ते सांगण्याबाबत जरांगे पाटलांना फक्त असं करायचं, म्हणजे ती आदरताच इतकी ही, ते शब्द इतका भावून गेला. ते इतका उंचीचा नेता असतानाही कसं की माझा हा जरांगे पाटलांना सल्ला आहे असं ते म्हणले होते. म्हणजे मग ते सल्ला आपण म्हणलं चला, इतका उंचीचा माणूस, आपण ते सल्ला मान्य केला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूपणे सल्लाही मान्य केला. पण आपल्याला कुणी मागे घ्यायचं सांगितलं नाही आणि कोणत्या जुनाट फिनाट नेत्यामुळं मागेही घेतलेलं नाही. आपण घेणार सुद्धा नाही त्यांच्यामुळं, कोणामुळं. परंतु या जनतेमुळं मात्र विचार केला, या जनतेचा सगळ्या जाती धर्माचा की संभ्रम निर्माण केलाय, आपल्यात एकोप आहे आणि तो राहायला पाहिजे. यांच्यामुळं यांनी जो गैरसमज घातलाय काही या नेत्यांनी, त्यांना तोंडावर पाडलं पाहिजे. म्हणून शहाणपणाची भूमिका मराठ्यात आहे आणि माणुसकी सुद्धा आमच्या जिवंत आहे. म्हणून तो शब्द मागे घेतला. तो विषय आता संपलेला आहे. एकच या संदर्भातला प्रश्न आहे, तुम्ही कुठल्या उद्देशापोटी तुम्ही बोललात तो शब्द, आणि दुसरा त्याचा विपर्यास राजकारणासाठी कोणी कसा केला? नाही, आता तो विषय संपलाच दादा, कारण मी उत्तरच देतो. आता मागे घेतला तो शब्द, त्याचा विषय आता संपला. ते संपलं आता, म्हणजे आता त्याचा काही विषयच नाही राहिला. मागे घेतला म्हणल्याच्या नंतर आता काय विषय राहील? राजकारणासाठी कसा वापर केला, कसा फायदा? आमच्या अंगी मोठेपणे, आमच्या अंगी एकमेकाला साथ देण्याची भूमिका आहे. आमच्या रक्तात शहाणपण पण आहे, आमच्या रक्तात शांतता राहावी हे पण आहे.
त्यामुळं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही आणि देणार सुद्धा नाही. त्यांनी प्रयत्न केला होता संभ्रम निर्माण करायचा, पण या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा आम्ही विचार करणार, आपल्या संभ्रम नको हे जाणून बुजून यांच्या स्वार्थासाठी संभ्रम निर्माण करायला लागले, तर ते होऊ द्यायचं नाही. आपलं तर ध्येय आपल्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी एक शब्द मागे घेतलाय, कारण माझे जात मला महत्वाचे आणि त्या जातीला न्याय मिळवून देणं महत्वाचे आहे. यांनी विनाकारण ते एका जातीकडे ओढलं, स्वतःच्या अंगावर ओढलं. ठीक आहे, आपण तो शब्द मागे घेतला, वेळ प्रत्येकाची येते. मराठा आरक्षणासाठी आज दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली होतील अशी शक्यता आहे. संभाजीराजे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत आणि ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेणार आहे. नाही, त्याबद्दल नाही माहिती मला, आता तुमच्याकडूनच कळाली. घेतो माहिती, काय हालचाली आहेत, काय आहेत काय नाही. इकडं मराठा समाज राज्यात सुरू असलेल्या आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात नेमकं काय घडलं, काय घडामोडी घडल्या याविषयी टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. राज्यात मागच्या अनेक दिवसांपासून आरक्षणाचा वाद जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा वर्सेस ओबीसी अशी ही लढाई जी आहे ती आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी प्रवर्गातून कुणबी प्रमाणपत्र घेऊन आम्ही आरक्षण घेणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर, जरांगे पाटलांनी राज्यव्यापी दौरा केल्यानंतर, अंतरवाली सराटीत अगोदर 17 दिवस, त्यानंतरही दुसऱ्या टप्प्यामध्ये उपोषण केल्यानंतर 9 दिवसाचं उपोषण केल्यानंतर जरांगे पाटलांचं उपोषण क्षमवण्यात तर राज्य सरकारला यश आलं. मात्र मनोज जरांगेंनी केलेल्या मागणीनंतर मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचा वाद जो आहे तो समोर आल्याचं पाहायला मिळतं आहे. हा वादाच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात मोठ्या घडामोडी ज्या आहेत आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्या घडल्याचं पाहायला मिळतं आहे. तिकडे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेतली. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातले जे प्रश्न आहेत ते त्यांनी थेट केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या समोर मांडले. मराठा समाजातले अनेक समन्वयक जे आहेत, मराठा मोर्चाचे समन्वयक, ते छत्रपती संभाजीराजे यांच्याबरोबर होते. इकडे पुण्यामध्ये ओबीसी नेते, आरक्षण अभ्यासक, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाचा एक फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला सांगून टाकलाय, ज्यामध्ये हरिभाऊ राठोड यांचा असा दावा आहे की मराठा आरक्षण देता येऊ शकतं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता. आणि याच सगळ्या विषयावरचा आजचा आपला चर्चेतला मुद्दा आहे, मराठा वर्सेस ओबीसी वाद. आज नेमकं दिवसभरात काय घडलं आणि या लाईव्ह कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, जर आपण बघितलं तर मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचा वाद जो आहे तो दिवसागणिक तीव्र होताना पाहायला मिळतोय. आज दिवसभरात मोठ्या हालचाली ज्या आहेत, हायलाईट्स ज्या आहेत त्या घडल्याचं पाहायला मिळालं. केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट युवराज छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समन्वयकांसोबत घेतली. तिकडे हरिभाऊ राठोडांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. आज दिवसभरातल्या मोठ्या हायलाईट्स काय सांगता येतील? संकेत, आपण बघितलं की ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केल्याच्या नंतर त्यांनी ज्या प्रकारे छगन भुजबळ यांच्यावरती टीका केली होती, त्यानंतर कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटतो की काय अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये होत होती. ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला सेपरेट आरक्षण नको आहे, आम्हाला ओबीसी प्रवर्गामधूनच आरक्षण हवं आहे. त्यासाठी त्यांनी सर्वात आधी सांगितलं की मराठवाड्यामध्ये जे निजामकालीन जो मराठा समाज होता त्यांच्या ज्या निजामकालीन दस्तावेजामध्ये कुणबीच नोंदी होत्या, त्या आधारावरती आम्हाला मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा हा कुणबीमध्ये समावेश करण्यात यावा आणि त्यांना ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावं अशी सर्वात आधी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली. त्यानंतर ज्या प्रकारे त्यांच्या आंदोलनाला यश मिळत गेलं त्यानंतर त्यांनी सरसकट महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी केली. त्यानंतर शिंदे सरकारने जी आहे ती निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, ज्यांचं पहिल्यांदा जे कार्यक्षेत्र होतं ते मराठवाड्यापुरतं सीमित होतं. त्यानंतर त्यांचं कार्यक्षेत्र जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आलं. त्यानंतर कुठंतरी ओबीसी समाजामध्ये जो आहे कुठंतरी असंतोष पाहायला मिळाला. ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला छगन भुजबळांवरती जाहीरपणे टीका केली, जाहीर सभांमधून पण टीका केली आणि ज्यावेळी आंदोलन केलं, उपोषण केलं, त्यावेळी त्यांचं जे भाषण झालं होतं त्या भाषणामधून सुद्धा त्यांनी टीका केली. त्या टीकेला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं नव्हतं. पण ज्या प्रकारे ओबीसी एल्गार परिषद झाली संकेत अंतरवालीमध्ये जी अंबडमध्ये जी जालना याच्यामध्ये अंबडमध्ये जी ओबीसी एल्गार परिषद झाली, एल्गार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांनी थेट जरांगे पाटलांवरतीच हल्ला चढवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि कालची जी
हिंगोलीमध्ये जी रामलीला मैदानावरती जी सभा पार पडली संकेत, त्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील बोलताना एका भाषणामध्ये, त्यांच्या ज्या महाराष्ट्रभर सभा झाल्या त्या सभेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील असं बोलले होते की ज्यांची लायकी नाही त्यांच्याखाली आम्हाला काम करावं लागते. आणि हा एकच धागा पकडून त्यांनी छगन भुजबळांनी रामलीला मैदानावरच्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती परखड अशी टीका केली. त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील हे बॅकफूटला गेल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळालं. पण आज आपण बघितलं तर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत घेऊन कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला. संकेत, ज्या प्रकारे त्यांनी आज ओबीसी प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकते त्यासाठी त्यांनी जो फॉर्म्युला मांडला आहे की ओबीसीमध्ये गट अ, गट ब, गट क आणि गट ड या प्रकारे वर्गवारी करून सुद्धा आपण आरक्षण देता येऊ शकते. त्यामुळे कुठेही मराठा समाज त्यामुळे कुठेही ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. त्याचप्रकारे आज दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे मागे पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची जी बैठक झाली होती, संभाजीराजांनी भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते की मराठा समाजाच्या त्या नोंदी सापडत आहेत की कुणबी म्हणून नोंदी सापडत आहेत. त्याच धर्तीवरती ऑलरेडी कुणबी जात ही ओबीसीमध्ये समावेश आहे. त्याच धर्तीवरती सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन आरक्षण देता येऊ शकतं का अशी संभाजीराजांनी जी आहे ती राज्य मागासवर्गीय आयोगाकडे विचारणा केली. त्यानंतर आज परत एकदा केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची जी आहे ती संभाजीराजांनी दिल्लीमध्ये भेट घेतली. दिल्लीमध्ये भेट घेतल्याच्या नंतर त्यांनी केंद्रीय मागासवर्गीय आयोगापुढे प्रश्न उपस्थित केला की जवळपास 25 राज्यांमध्ये 50% जास्त आरक्षण आहे तर हे महाराष्ट्रामध्ये का लागू होऊ शकत नाही असं त्यांनी विचारणा केली. त्याचबरोबर तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये मराठा समाजाचा समावेश हा ओबीसीमध्ये आहे. त्याच धर्तीवरती केंद्रामध्ये सुद्धा मराठा समाजाचा समावेश जो आहे ते केंद्रातल्या ओबीसी यादीमध्ये करण्यात यावा अशी विनंती सुद्धा त्यांनी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे केलेली आहे. संकेत, राजरत्न, जर आपण या सगळ्यामध्ये पाहिलं तर हरिभाऊ, तू जसं सांगितलंस तसं ओबीसी नेते आणि आरक्षणाचे अभ्यासक असणारे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ज्याप्रमाणे अबकड असं वर्गीकरण करा असं सांगितलं, त्याबरोबरीनंच सब कॅटेगरेशन करून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता 50% आतमध्ये मराठा समाजाला आरक्षण देता येईल असा देखील एक फॉर्म्युला मांडलाय. त्यासाठी जी मध्यंतरी, राजरत्न तुला जर आठवत असेल तर, युवराज छत्रपती संभाजीराजेंनी जी ओबीसी नेत्यांबरोबर बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं पत्र लिहिलेलं आहे अशी माहिती देखील हरिभाऊ राठोड यांनी दिली की ज्या पत्राच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हा फॉर्म्युला सांगणार आहोत. सोबतच मराठा नेते असणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना देखील याबाबतचा जो फॉर्म्युला आहे तो आपण देऊ असं हरिभाऊ राठोड यांनी आज सांगितलं. प्रथमदर्शनी जर आपण पाहिलं राजरत्न तर तिकडे काल मनोज जरांगे पाटलांनी छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयात पत्रकार परिषद घेत असं सांगितलं की ज्या लायकी या शब्दावरून वाद निर्माण झाला होता तो शब्द मी मागे घेतोय. बबनराव तायवाडेंनी देखील जरांगे पाटलांच्या विधानानंतर आता कुठलाही संघर्ष होणार नाही असं सांगितलंय. प्रथमदर्शनी मराठा वर्सेस ओबीसी हा वाद जो आहे तो कुठेतरी आता क्षमताना किंवा त्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज दिवसभरातही मोठ्या हायलाईट्स ज्या आहेत त्या देखील मोठ्या घडामोडी ज्या आहेत खरं तर त्या घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या. इकडे हरिभाऊ राठोडांनी थेट फॉर्म्युला सांगणं असेल किंवा तिकडे युवराज छत्रपती संभाजीराजेंनी थेट दिल्लीमध्ये केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणं असेल, तर या सगळ्या अनुषंगाने जर पाहिलं तर राज्यातला आरक्षणाचा तिढा जो आहे, आरक्षणाचा वाद जो आहे तो क्षमताना पाहायला मिळतोय. राजरत्न, आत्ता जर आपण आरक्षणाची स्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये 62% आरक्षण आहे EWSचं आरक्षण धरून. त्यामुळं आरक्षणावरचा तोडगा काढणं हा राज्य सरकार समोरचं मोठं आव्हान आहे. तुझ्या दृष्टीनं काय सांगशील, राज्य सरकार याच्यावर नेमका तोडगा कसा काढू शकतं? राज्य सरकार यावरती तोडगा काढू शकतं संकेत. त्यासाठी राज्याला ही ती केंद्राला विनंती करायला लागेल. कारण राज्यांनी ज्या प्रकारे आपण बघितलं की 2014मध्ये ज्यावेळी आरक्षण देण्यात आलं मराठा समाजाला, नारायण राणे समिती स्थापन करून आरक्षण देण्यात आलं, पण त्या आरक्षणाला जे आहे ते हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं संकेत आणि ते कुठेतरी स्थगित झालं. त्यांच्या 2017मध्ये ज्यावेळी कोपर्डीमधले बलात्काराची घटना घडली त्यानंतर महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या वतीने जे 58 मोर्चे काढण्यात आले, त्यानंतर परत एकदा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो चर्चेत आला. त्यानंतर आपण बघितलं असेल की त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गायकवाड समितीने, आधी मस्के समिती त्यानंतर ती गायकवाड समिती नेमली आणि गायकवाड समितींनी मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं असं राज्य सरकारला सांगितलं आणि राज्य सरकारने त्यानंतर विधानसभामध्ये विधेयक पारित करून राज्यपालाची स्वाक्षरी करून त्याचा कायदा केला. पण त्याला पण परत
उच्च न्यायालयामध्ये ते ग्राह्य धरण्यात आलं, पण सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज करण्यात आलं आणि शेवटी आपण बघितलं तर या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये ते कुठंतरी बाद करण्यात आलं म्हणजे ते रद्द करण्यात आले. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे इंदिरा साहनीचं जे जजमेंट आहे त्यानुसार तुम्हाला 50% ती कॅप आहे ती ब्रेक करता येत नाही, ती अशाच वेळी ती ब्रेक करता येईल ज्यावेळेस राज्यामध्ये रेअर केस घडेल, दुर्मिळ अशी केस असेल, एखाद्या समाजाची प्रगती खुंटल्याचं असं दिसतंय, तेव्हाच तुम्ही हा जे आहे ती कॅप उठवू शकता. पण मराठा समाजाच्या बाबतीमध्ये असं दिसत नाही, कारण मराठा समाज हा मागासवर्गीय दिसत नाही, मराठा समाज हा प्रगतलेला दिसतोय असं त्यावेळी अशोक भूषण जे निवृत्त न्यायमूर्ती होते त्यांच्या समितीच्या वतीने, घटनापीठाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये सांगण्यात आलं होतं. संकेत 2008 जो बापट आयोग लागू करण्यात आला होता किंवा ज्या बापट आयोगाची शिफारसीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज हा मागास ठरत नाही असा निष्कर्ष जो आहे तो काढला होता. त्यानंतर कुणबी दाखले देणं असेल किंवा जरांगे पाटलांच्या समवेत मराठा समाजाचं पुन्हा फेर सर्वेक्षण करण्याचा राज्य मागासवर्ग आयोगाने घेतलेला निर्णय असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचे युवराज संभाजीराजेंनी घेतलेली मागासवर्ग आयोगाची, केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या नेत्यांची घेतलेली भेट ही महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आता आरक्षणाचा तिढा सुटणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. राजरत्न सोबतच जर आपण पाहिलं, तुझ्याप्रमाणे सांगितलं तसं राज्य सरकार केंद्राला विनंती करू शकतं, केंद्राला निवेदन देऊ शकतं, त्याचबरोबरीनं राज्य सरकार विशेष अधिवेशन घेऊन केंद्र सरकारकडं देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भातला चेंडू जो आहे तो देऊ शकतं. कारण नव्या घटनादुरुस्तीनुसार आरक्षणाचा निर्णय हा राज्य सरकारला घेता येत नाही, तो केंद्र सरकारला घेता येतो. सोबतच बिहारने ज्याप्रमाणे जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा कोटा वाढवला, तसाच एक पर्याय जो आहे तो महाराष्ट्राच्या राज्य सरकारसमोर देखील आहे. 7 डिसेंबरपासून जे हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकार देखील तशा स्वरूपाचा निर्णय घेऊ शकतं. आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये नेमकं काय होणार. कारण धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीने सांगितलं की 7 डिसेंबरला आम्ही मराठा आरक्षणासंदर्भातली चर्चा जी आहे ती सभागृहाच्या पटलावर ठेवू, 8 तारखेला त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेऊ आणि लवकरच पॉझिटिव्ह असा निर्णय जो आहे तो देखील घेतला जाईल. राज्य सरकार एका बाजूला सांगताय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत दसरा मेळाव्यामध्ये सांगितलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणारच, सोबत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे जे समितीमध्ये आहेत शंभूराज देसाई, ते देखील हेच सांगतायत आमच्या सरकारची हीच भूमिका आहे. मात्र तिकडे ओबीसींचं आक्रमक होणं असेल, छगन भुजबळांची जालना, हिंगोली आणि आता इंदापूरमध्ये होणारी सभा असेल, तर ही या सभेच्या माध्यमातून ओबीसी समाजाचा आक्रमकपणा कमी करणं, सोबतच मराठा समाजाला आरक्षण देणं, अशा दुहेरी भूमिकेमध्ये सध्या सरकार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. संकेत, मला एक बोलायचं याच्यामध्ये की ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील म्हणतायत की आम्हाला सरकारने आश्वासन दिले की आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार आहे, पण ज्या प्रकारे आपण बघितलं तर मागे विजय वडेट्टीवार जे आहेत विरोधी पक्षनेते, ते म्हणतायत की आम्ही सरकारला विधानसभेत विचारणार आहोत की ते मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटलांना काय शब्द दिले आहेत हे आम्ही त्यांना विधानसभेमध्ये विचारणार आहोत. कारण सरकारने अजून सांगितलेलं नाही की फक्त एवढं सांगितलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. जसं आता तू सांगितलं की एकनाथ शिंदे आणि शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत, पण ते आरक्षण कसं देणार हे सत्ताधाऱ्यांनी अजूनसुद्धा सांगितलेलं नाही. आणि विरोधी पक्ष हीच मागणी करतात की त्यांनी सांगावं की आरक्षण कोणत्या तत्वावरती ते देणार आहेत, हे सुद्धा पाहणं येणाऱ्या अधिवेशनामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. सांगित, कारण ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेत आहेत, त्याचबरोबर छगन भुजबळसुद्धा पॅरलली आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. कारण त्यांनी पूर्ण जे मनोज जरांगे पाटील असेल किंवा मराठा समाज असेल, या सर्वांना त्यांनी अंगावरती घेतल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं संकेत. त्यामुळे कुठंतरी ओबीसी समाज जो आहे तो पूर्णपणे छगन भुजबळ यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिल्याचे जे 2 आता एल्गार परिषदा झाल्या त्याच्यामधनं आपल्याला दिसते संकेत. आणि येणाऱ्या काळामध्ये काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचंच ठरणार आहे. त्यामुळे एकंदरीतच हिवाळी अधिवेशन सुद्धा वादळी जे आहे ते ठरण्याची शक्यता आहे. दैनंदिन घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट जे आहेत, या सगळ्या आरक्षणाचे प्रश्न असतील किंवा राज्यातल्या अन्यही राजकीय सामाजिक मुद्दे असतील, त्याच्यावरचं सखोल विश्लेषण जे आहे ते तुम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून रोज पाहू शकणार आहात. त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.